नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण वयासंबंधी एक प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे, अनिकेत आणि त्याचे वडील यांचे 8 वर्षापूर्वीच्या वयांचे गुणोत्तर 1:5 होते व त्यांचे 8 वर्षानंतरच्या वयांचे गुणोत्तर 3:7 होईल, तर अनिकेतचे आजचे वय किती? ऑप्शन्स आहे 24 वर्षे, 32 वर्षे, 48 वर्षे आणि 16 वर्षे. अनिकेत आणि वडील त्यांचे 8 वर्षापूर्वी वयांचे गुणोत्तर 1:5 होते. 8 वर्षानंतरच्या वयांचे गुणोत्तर 3:7 होईल, तर आजचे वय किती असं विचारलेलं आहे. गुणोत्तरातील फरक आपण काढूया. 1 आणि 3 मधला फरक 2, 5 आणि 7 मधला फरक 2 येईल, म्हणजे फरक समान 2 आहे. 8 वर्षापूर्वी ते 8 वर्षानंतर फरक 16 येईल. समान फरक 2 आहे म्हणून 2:16 म्हणून 1:8. जेव्हाचे गुणोत्तर तेव्हाचे वय, म्हणजेच 8 वर्षापूर्वी त्यांची वय 1 गुणोत्तराच्या 8 पट असली पाहिजेत, म्हणून अनिकेतचे वय 1 गुणिले 8 8 येईल आणि वडिलांचे वय 5 गुणिले 8 बरोबर 40 होईल. म्हणजे 8 वर्षापूर्वीची वय मिळाली. आजचे वय, अनिकेतचे आजचे वय 8 अधिक 8 बरोबर 16 होईल आणि वडिलांचे आजचे वय 40 अधिक 8 बरोबर 48 होईल. अनिकेतचं वय विचारलेलं आहे म्हणून अनिकेतचे आजचे वय बरोबर 16 वर्षे. ऑप्शन नंबर 4. पुढील उदाहरण तुमच्यासाठी. पुढील उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. उदाहरण आहे, एका व्यक्तीचे 12 वर्षांतचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती? ऑप्शन्स आहेत 24 वर्षे, 48 वर्षे, 36 वर्षे आणि 32 वर्षे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. धन्यवाद.